नमस्कार. मी अर्थातच कांबळे संदीप. गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आंतरजिल्हा बदलीच्या संदर्भामध्ये मुदतवाढ या संदर्भात माहिती बघितली होती. या व्हिडिओमध्ये आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ते यासाठी की आंतरजिल्हा बदलीची जी काही डेडलाईन्स होती ते आपण यापूर्वी पण सांगितलं की 20 तारखेपर्यंत आंतरजिल्हा बदलीचा जे काही अर्ज करण्याची तारीख आहे ती त्या संदर्भामध्ये असेल. तर मुदतवाढ जी होती ती 17 तारखेपर्यंत देण्यात आली होती आणि आता त्या मुदतवाढी होणं अपेक्षित नाही, कारण काल त्या ॲप्लिकेशनची मुदतवाढ संपलेली आहे. बहुतांश सगळे त्या ठिकाणी अर्ज आलेले आहेत. आता काल त्याच्यानंतर ते जे काही अर्ज आहेत त्या अर्जाची आता व्हेरिफिकेशन होईल. ती व्हेरिफिकेशन 2 दिवसासाठी असेल. आता व्हेरिफिकेशनची गंमत अशी की ते संवर्ग 1-2 मध्ये 2 दिवसात नक्कीच होईल, कारण त्या संबंधित सगळ्या CEOंना ती व्हेरिफिकेशनचे अधिकार दिलेले आहेत. आता ही बाब खूप किचकट आहे, कारण संवर्गमध्ये जे काही घटस्फोटित विधवा किंवा अपंग असलेले किंवा समांतर आरक्षणाचे जे काही शिक्षक आहेत तर हे त्या शिक्षक त्याच्यामध्ये येतात. आणि पूर्वी आंतरजिल्हा बदली नव्हती आणि आंतरजिल्हा बदली करून घेण्याच्या संदर्भामध्ये अशी पळवाटा काढलेली काही शिक्षकांची केसेस आहेत आणि एकमेकापासून ते दूर घटस्फोट घेऊन दूर गेले आणि आज काही शिक्षक सोबतच फिरत आहेत. म्हणजे आंतरजिल्हा बदली करून घेण्यासाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. तर अशा लोकांचं जे काही अर्ज प्रक्रिया केलेली असते, ते डॉक्युमेंटेशन असते किंवा इतर जे काही माहिती असते, तर ती माहिती डॉक्युमेंटेशन बरोबर आहेत की नाही हे व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख आता दिलेली आहे ती 19 तारखेपर्यंत आहे. 2 दिवस आहेत. आणि ही अर्ज प्रक्रिया झाल्याच्या नंतर त्याचं व्हेरिफिकेशन होताना जर चुकीचं आढळलं त्याच्यामध्ये तर त्या अर्जाला बाद करण्यात येईल. ही सगळी जबाबदारी आता CEOकडे दिलेली आहे. त्यामुळं व्हेरिफिकेशनसाठी जास्त वेळ कालावधी लागणार नाही. तत्पूर्वी आयुक्त कार्यालयाकडून 15 डिसेंबरला एक जाहिरातीच्या अनुषंगाने सगळ्या जिल्हा परिषदला CEOंना एक पत्र गेलेलं आहे की तुमच्याकडे जे काही रोस्टर्स आहेत किंवा तुमच्याकडे जे काही जाहिराती आहेत संवर्गनुसार प्रवर्गानुसार सगळ्या माध्यम वगैरे त्या आता जाहिराती अपलोड करायला सांगितलेल्या आहेत. आता ही जी बाब आहे ती खूप किचकट आणि मोठी आहे, कारण ह्या जाहिराती अपलोड करायला पत्र दिले म्हणजे तात्काळ जाहिराती अपलोड होणार नाहीत, कारण त्याच्यासाठी आंतरजिल्हा बदली व्हावं लागते. आंतरजिल्हा बदलीच्या नंतर जे काही डेटा असतो, किती आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षक आले, किती गेले, कोणत्या प्रवर्गाचे, माध्यमनिहाय, विषयनिहाय, जातनिहाय, या सगळ्या गोष्टीचा डेटा हा CEOंना आपल्या ग्रामविकासकडे पाठवावा लागतो. त्याच्यानंतर मग तोच डेटा व्हेरीफाईड होऊन आपल्याकडे आयुक्त कार्यालयाकडे येते आणि तो डेटा म्हणजे आपल्या जाहिराती असतात. मित्रांनो, ही जरी शिक्षण मंत्री महोदय 15 दिवसामध्ये म्हणत असतील किंवा काही दिवसात भरती करू म्हणत असतील तर नक्कीच सकारात्मक राहा, पण हे व्हेरिफिकेशन करण्यासाठी थोडासा कालावधी लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे आपलं सरकार किती गतिमान आहे आणि हे काम करताना अधिकारी वर्गांना किती वेळ लागू शकते. तर एवढं निश्चित की पुढील काही दिवसामध्ये गती आलेली आहे, पण दिलेल्या विहित वेळेतच होईल असं नाही. 20 दिवस इकडे तिकडे नक्कीच होतील. त्या अनुषंगाने हे शिक्षक भरतीला गती म्हणायला काय हरकत नसावी. आणि आंतरजिल्हा बदली झाल्याच्या नंतर जे काही सगळा डेटा व्हेरिफिकेशन होईल किंवा सगळे जे काही अर्ज प्रक्रिया गेलेली आहे त्याचं पडताळणी केल्याच्या नंतर आंतरजिल्हा बदलीला जास्त वेळ लागणार नाही. काही क्षणामध्ये आंतरजिल्हा बदली होईल आणि जे काही आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र शिक्षक होते त्यांना ऑफिशियली त्यांना मेल जाईल त्या आस्थापनेवर तुमची बदली झालेली आहे म्हणून. मग त्याच्यानंतर ते व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर जे काही रोस्टर्स असते त्याचं अवलोकन करायला थोडा वेळ लागतो आहे, म्हणून जाहिरातीला आपल्या मित्रांनो वेळ लागेल थोडाफार. एवढाही वेळ लागणार नाही, पण थोडाफार वेळ लागेल. त्यानंतर रोस्टरच्या अनुषंगाने सोलापूरमध्ये आणि बहुतांश काही जिल्ह्यामध्ये रोस्टरचा घोटाळा झालेला होता. तर आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेबांनी त्या अधिवेशन काळामध्ये उचलून धरलेला विषय होता. त्या अनुषंगाने बैठक लावायचं ठरवलेलं होतं त्याच दिवशी, पण त्या दिवशी नियोजन झालं नसल्यामुळं तर ती जी काही बैठक आहे ते शिक्षण अधिकारी संबंधित सोलापूरचे प्राथमिक मिरकले साहेब आज त्या बैठकीला उपस्थित आहेत. एक आपण अपेक्षा करूया, आशा बाळगू की त्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होतील, जेणेकरून कुठल्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही आणि त्यांच्या हक्काची त्यांना त्या जागा बी येतील, जेणेकरून शिक्षक भरतीला अजून कोर्टाच्या पायऱ्या चढण्याची
गरज भासणार नाही. तर मित्रांनो, आपलं लक्ष पूर्ण त्या बैठकीमध्ये आहे. त्या बैठकीत काय होईल या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊन आहोतच. जे काही घडेल त्या तुम्हाला सायंकाळपर्यंत अपडेट दिल्या जातील. सध्या तुर्तात महत्त्वाची अपडेट हीच की येणाऱ्या काळामध्ये खूप लवकर आता आंतरजिल्हा बदली होईल. ती व्हेरिफिकेशन झाल्यावर त्यानंतर मग खूप लवकरच आपल्या शिक्षक भरतीच्या जाहिराती पोर्टलला दिसायला सुरुवात होतील. नक्कीच आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि जे काही माहिती असेल ते नक्कीच तुम्हाला यानंतर जे काही बैठक होईल त्या बैठकीचा आपल्याला अपडेट दिला जाईल. तोपर्यंत धन्यवाद.